शालिनी भक्तिसागरमध्ये मित्रांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे। आतापर्यंत आपण 6 कथा शिवलीला अमृत कथासार यातल्या ऐकल्या असतील आणि आता आपण आज 7व्या कथाची सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर मी तुम्हाला कोणकोणत्या कथा ऐकवल्यात त्याची थोडी माहिती देऊन देत आहे। त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे, शालिनी भक्तिसागर चॅनलला लाल बटनवर सबस्क्राईब करून लाईक करावे व शेअर करावे। आता आपण पुढे होऊया। पहिल्या अध्यायामध्ये आपण दार्शराजाची कथा ऐकली, दुसऱ्या अध्यायात व्याधरणाची कथा ऐकली, तिसऱ्या अध्यायामध्ये कल्मषपात राजाची कथा ऐकली, चौथ्या अध्यायामध्ये विमर्शन राजाची कथा ऐकली, पाचव्या अध्यायामध्ये सत्यराजाची कथा ऐकली आणि 6व्या अध्यायामध्ये चित्रवर्मा राजाची कथा ऐकली। आता आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत। श्री गणेशाय नमो नमः। 7वा अध्याय भद्रायूची कथा। हे सारे विश्व व्यापून सुद्धा उरलेल्या विश्वनाथा तुझी लीला फार अगाध आहे। मंदस्मित करीत करीत हे शंकरा तू 6व्या अध्यायात परमभक्त सिमितिनीचे संपूर्ण चरित्र सांगितलेस। श्रीधर कवीचे निमित्त पुढे करून त्यांच्या वाणीमधूनच तूच आपले गुणवर्धन केलेस। व्यासरूपाने अवतीर्ण होऊन सुतास मूर्त स्वरूप दिलेस आणि आपल्या भक्तांचे पापहरण करणाऱ्या कथा त्यांच्या मुखाने तूच सांगितल्यास। आता आणखी एक कथा ऐकावी। फार पूर्वीच्या काळी विदर्भ देशात वेदमित्र नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता। त्याच्या एका परममित्राचे नाव होते सारवस। दोघेही वेदशास्त्रात अतिशयच निपुण होते, बुद्धीने खूप तेजस्वी होते। दोघांनाही एक एक सुपुत्र होता। वेदमित्राच्या पुत्राचे नाव होते सुमेधा आणि सारस्वताच्या पुत्राचे नाव होते सोमवंत। दोघांच्या वडिलांमध्ये असलेल्या मैत्रीप्रमाणे या दोन्ही मुलांची दाट मैत्री होती। रोज दोघेही बरोबरच विद्याभ्यास करीत होते। अशा तऱ्हेने 16 वर्ष गेली। सुमेधा आणि सोमवंताची विद्या पूर्ण झाली होती। दोघांची दशग्रंथांचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला होता। सारीच्या सारी पुराणे त्यांनी मुखोद्गत केली होती। संहिता, पदक्रम, अरण, ब्राह्मण, छंद, निकंठ, ज्योतिष, कल्प, व्याकरण वगैरे सर्व विषयात दोघींनी उत्तम प्रकारे प्रावीण्य मिळवलेले होते। एके दिवशी वेदमित्र आणि सारवस दोघांनीही आपल्या मुलांना सांगितले, मुलांनो तुमचा विद्याभ्यासात आता पूर्ण झालेला आहे, तेव्हा आता तुम्ही आपल्या राजाला जाऊन समक्ष भेटा आणि आपल्या अंगाच्या गुणांनी त्यांचा कृपा प्राप्त करून आपल्या विद्येच्या जोरावर खूप संपत्ती मिळवा। मग एखादी चांगली सुयोग वधू पाहून तुमचा विवाह करू। आपल्या वडिलांची आज्ञाप्रमाणे मानून सुमेधा आणि सोमवंत दोघेही राजाच्या नगरीत जाऊन राजाला भेटले। आपले विद्या भांडार दोघांनी राजापुढे मोकळे केले। दोघांची विद्वता पाहून राजा खुश झाला। त्या दोघांकडे बघत राजा त्यांना म्हणाला, मुलांनो मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट ऐकाल तर मी तुम्हाला खूप खूप द्रव्य देईन। राजन आज्ञा करावी। दोघे मित्र अतिशय आनंदाने आदराने म्हणाले। तेव्हा राजा म्हणाला, नैमिष्य नगरीला जाऊन राजा चित्रगंधा राज्य करीत आहे। त्याच्या अतिशय सुंदर चतुर व शुभक्त अशा पत्नीचे सिमितिनीची कीर्ती सर्वदूर जगात पसरली आहे। ती शंकराचे व्रत म्हणून नेहमी दाम्पत्याची पूजा मनोभावे करीत असते। तुमच्यापैकी एकाने श्रीवेशाने नेहमी दाम्पत्याची पूजा मनोभावे करीत असते। तुमच्यापैकी एकाने श्रीवेद घ्यावा व नैषद्य नगरीला दाम्पत्य म्हणून जावे। सिमितिनीचे तुमची पूजा करून तुम्हाला खूप द्रव्य देईल। ते द्रव्य घेऊन तेथून तुम्ही पुन्हा माझ्याकडे यावे। मी तुम्ही मागाल तेवढे द्रव्य देईन। आपले माता पिता गुरु राजा यांची आज्ञा मोडू नये असे शास्त्रात सांगितले आहेच। हे राजाचे भाषण ऐकून दोघे कुमार एकदम म्हणाले, छे छे राजन, आपण आम्हाला अशी नित्य गोष्ट करायला कदापि सांगू नका। एखाद्या पुरुषाने स्त्रीचा वेश धारण केला आहे असे लक्षात येताच शैचल्य स्नान करावे असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे। हे दृश्य पाहणाऱ्याचा लगोलगच अधपात होतोच, पण जो पुरुष हा वेश घेतो तो जन्मोजन्मी स्त्री म्हणूनच जन्माला येतो। म्हणून असले हे अनुचित कर्म करायला आम्हाला लावू नका। असे नित्य कृत्य करून धन मिळवण्यापेक्षा आम्ही सत्कृत्याने व सन्मार्गाने वाटेल तेवढे धन मिळवू असा आम्हाला पक्का विश्वास आहे। आमच्या दारातील विद्येची कामधेनू सोडून आम्ही असे नित्य कर्म कधीही करणार नाही। खरोखर मात्या पित्यांहूनही विद्या अतिशय श्रेष्ठ आहे। संकटात अडचणीत प्रवासात ती मदत करते। विद्येमुळे मोठमोठी राजे लोकही विद्वान
प्रतिभावंताचा अतिशय नम्र होता. ज्याला विद्या नाही तो पुरुष म्हणजे कोण आभूषण असे भाषण हाय. शेपूट नसलेला पशुच हाय, जिवंत असून मेलेला हाय. याने त्या पृथ्वीवर जन्म घेऊन आईला उगाचच त्रास दिला. त्याची तोंडही कधी कोणी पाहू नये असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. दोन्ही कुमारांनी अनेक तऱ्हेने राजाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु राजहट्टापुढे त्यांचे काही उपाय चालले नाही. मग राजाने अतिशय सुंदर व नवीन वस्त्रे आणि अलंकार मागवले आणि सर्वच पुत्र सोमवंताला स्त्रीवेश दिला. राजाने आज्ञाप्रमाणे हे दाम्पत्य सोमवारी संध्याकाळी सिमितिनीच्या शंकराच्या व्रताच्या पूजेच्या वेळेला औषध नगरीला आले. रंभा उर्वशीपेक्षा सुंदर असणाऱ्या सिमितिनीने सर्व स्त्रियात श्रेष्ठ अशी कीर्ती सर्वत्र मिळवली होती. रेणुका, जानकी किंवा कृष्णभागिनी द्रौपदीसारखी ती सुद्धा अतिशय महान पतिव्रता होती. हे दाम्पत्य जेव्हा तिच्यासमोर येऊन उभे राहिले, त्याच्यासमोर सिमितिनी मनात हसली. तिला अंतर्ज्ञानाने कळले की हे खरे दाम्पत्य नसून दोघे पुरुषच आहेत. म्हणून पण तिने शंकराची नेहमीप्रमाणे अतिशय मनोभावे प्रार्थना केली आणि शंकर पार्वती म्हणून त्या दोघांची पूजा केली. त्यांना भोजन दिले आणि संतुष्ट केले. वस्त्रे आणि अलंकारही दिले. आपण काहीच आणले नाही अशा भावनेने शेवटी नम्रपणे नमस्कार करून त्यांना निरोप दिला. हे दाम्पत्य आता आपल्या घराकडे परत जाण्यासाठी निघाले होते. आता ती पुढे चालला होता आणि पत्नी मागे चालली होती. पत्नी नाना प्रकारचे कामुक हावभाव करून आपल्या पतीला जवळ बोलवत होती. जाता जाता रस्त्यामध्ये एक दाट रान लागले, तेव्हा सुमेधेचा हात स्त्री रूप असलेला सोमवंताने धरला आणि अतिशय व्याकुळ स्वरात विनवले, पतिदेवा, आता या दाट रानात आपल्याला हवा तसा एकांत कामज्वराने मी भयंकर त्रस्त झाले आहे. मला जवळ घ्या, माझी इच्छा पूर्ण करा. मी तुम्हाला खरोखर विनवते, मी स्त्री झाले आहे, जरा माझ्याजवळ येऊन निरखून बघा. तेव्हा सुमेध थोड्या रागाने आपल्या मित्राला म्हणाला, सोमवंता, आता असली ही चेष्ट पुरी झाली. ही स्त्रीची वस्त्रे सोडून टाक आणि माझा मित्र म्हणून तू आता माझ्याबरोबर चल. त्याचे हे शब्द ऐकता स्त्रीरूपी सोमवंत मूर्छित होऊन पडला. सुमेध मागे आला आणि म्हणाला, अरे, आणि तू मी गुरुबंधू आहोत, अगदर्द ब्रह्मचारी आहोत, आणि आज असलीच चेष्टा तुला का सुचते आहे? तेव्हा सोमवंत म्हणाला, अरे, मी आता पहिल्यासारखा पुरुष राहिला नाही आहे. मला आता खरोखरच स्त्रीरूप प्राप्त झाले आहे. खरोखर आता मी कामज्वराने तप्त झाली आहे. तेव्हा मला शांत कर. सुमेधा अतिशय आश्चर्याने सोमवंताकडे एकटक पाहत होता. सोमवंताने त्याला अतिशय दाट अरण्यात नेले. तेथे खूप मोठे वृक्ष आकाशाला भिडले होते. खाली गळून पडलेल्या पानाची शय्या आपोआप तयार झाली होती. अशा ठिकाणी सोमवंताने सुमेधाचा हात धरला व म्हटले, हे माझे कमंडलूसारखे मोठे मोठे स्तन बघ, माझ्या सुकुमार अशा अंगावर हात फिरवून बघ. तू माझा खरंच पती आहेस, मी तुझी पत्नी आहे. आता तू खरोखरच माझा स्वीकार कर. असे म्हणून सोमवंताने जवळ ओढून सुमेधाचे चुंबन घेतले. त्याच्या गळ्यात आपले नाजूक हात घातले, परंतु सुमेधाने ते झिटकारून म्हटले, छे, दूर हो, मला हे अजिबात पटत नाही. आपण दोघे गुरुबंधू आहोत. एवढी विद्या एकत्र अभ्यास करून अतिशय कष्टाने आपण मिळवली, ती तू फार विसरलास का? मला नसत्या मोहात पाडू नकोस. अरे, म्हणून सुमेधा सरळ पुढे चालू लागला. मग नाईलाज होऊन स्त्री बनलेला सोमवंत त्याच्या मागून चालत निघाला. अतिशय सुंदर आणि सद्गुणी तरुणी एकांतात स्वतः पुढाकार घेऊन आपले कौमार्य अर्पण करायला तयार असतानाही त्याच्या मनोवृत्ती अत्यंत स्थिर राहते. जो त्या मोहात सापडत नाही तो माणूस नव्हे तर प्रत्यक्ष कोण आहे? शंकरच आहे असे समजावे. त्याच्यापाशी सर्व तीर्थात येऊन वास करतात. सभोवताली कुणीही नसताना एखाद्याला भरलेल्या धनाचा हंडा समोर दिसला आणि त्याने त्याला स्पर्शही केला नाही तर तो माणूस म्हणजे कोण? शंकरच आहे असे समजावे. अतिशय चांगले काम करणारा, सत्यवचनी आणि सर्व विद्यात अतिशय पारंगत असलेला माणूस जर अहंकारी नसेल, तसेच गर्विष्ठ नसेल, तो माणूस म्हणजेच शंकर आहे असे निश्चितपणे समजावे. आपल्याला पाहताच आपल्या धर्मावर घाव पडेल. बोलणाऱ्या निंदकांचे सुद्धा शब्द विसरून जाऊन ज्याला आनंदच होतो, दुसऱ्यांचे वाईट गुण, वाईट कर्म याची माहिती असूनही जो त्याचा उच्चार दुसऱ्या कुणापाशीही करत नाही, ज्याला हे सर्व चराचर गुरुरूपच आहे असे वाटते, जो आपले केलेले सत्कर्म, तप किंवा दान कुणालाही सांगत बसत नाही, तो माणूस म्हणजे कोण? शंकरच आहे हे निश्चितपणाने समजावे.
जो मूर्ख आणि गुणी अशा दोन्ही व्यक्तीला सारखेच मानतो, कोणत्याही उपायाने आपली कीर्ती उगाचच वाढवावी असे ज्याच्या मनात येत नाही, आपल्या विद्येचा जो कधी कुठे डोंगारा पिटत नाही, आपल्या भोवती शिष्य समुदाय उगाचच जमा करीत नाही, ज्याला खरोखरच एकांत आवडतो तो माणूस म्हणजेच शंकर आहे असे निश्चितपणे समजावे. काम, क्रोध, लोभापासून जो कायमचा मुक्त झालेला आहे, ज्याची शंकराने चरणी कायमस्वरूपी भक्ती जडली आहे, धन आणि माती दोन्ही ज्याला एकाच योग्यतेची वाटते आहे, खरोखरच असा पुरुष म्हणजेच प्रत्यक्ष शंकरच आहे असे समजावे. कवी श्रीधर म्हणतात, अशा या ब्रह्मनंदात नेहमी मग्न होणाऱ्या पुरुषाच्या पायातील खडावा होऊन आपण राहावे असे वाटते. सुमेधा असाच एक उत्तम पुरुष होता. तो सोमवंताला म्हणाला, आपण आता प्रथम आपल्या गावी जाऊ आणि मग सर्व गोष्टींचा विचार करू. नंतर दोघेजण आपल्या गावी येऊन घरी आले. सुमेधाने आपल्या पित्याला घडलेला सारा वृत्तांत सांगितला. सोमवंताचा पिता हे सारे कळता शोकाने अतिशय व्याकुळ झाला. त्याचा एकुलता एक लाडका पुत्र आता स्त्री झाला होता. त्याच्या घराण्याचा कुळाचा आता निर्वंश झाला होता. मोठमोठ्याने रडत शोक करीत सारवस ब्राह्मण आपल्या राजाजवळ आला व त्याला म्हणाला, हे दुष्ट राजा, हे तू काय केलेस? माझे म्हातारेची आधाराची काठी, माझा एकुलता एक लाडका पुत्र, वेदशास्त्रात संपन्न असणारा अतिशय शुचिवृत ब्राह्मण, त्याला तू स्त्री बनवलंस, माझा पार निर्वंश केलास. तुला म्हणून तरी काय? सारवस ब्राह्मणाच्या अशा तऱ्हेचे दुःखाचे शब्द ऐकून राजा विदर्भ खाली मान घालून म्हणाला, माझी खरोखरच मोठी चूक झाली. आम्ही त्यांना सोंग घ्यायला सांगितले होते, पण ते सोंग खरे ठरले. खरोखरच शिवाची माया अद्भुत आहे. राजाने लगेच मोठमोठ्याने ऋषींना आपल्या नगरीत आमंत्रण दिले. अनेक वेद शास्त्र संपन्न असे ब्राह्मण बोलावले व त्यांना नम्रपणे विनंती केली, केवढाही खर्च करा, पण मोठा यज्ञ करून आपल्या विद्वतेने तपाने या सोमवंताला त्याचे पुरुषत्व परत प्राप्त करून देऊया, तरच माझ्या या दग्ध मनाला आता शांती मिळेल. ब्राह्मण म्हणाले, राजन, ही त्या सामर्थ्यशाली अशा ईश्वराची करणी आहे. आमच्या हातून त्यात कदापिही बदल होणे शक्य नाही. मग राजाने स्वतःचे देवीची आराधना सुरू केली. अतिशय कडक व्रत धरले, महायाग सुरू केले. अशा तऱ्हेने 7 दिवस राजाने कडक उपोषण केले. शेवटी देवी राजाला प्रसन्न झाली व म्हणाली, मी प्रसन्न झाली आहे, तेव्हा आता तू तुझ्यासाठी वर माग. तेव्हा तो विदर्भ राजा हात जोडून नम्रपणे म्हणाला, देवी, या सोमवंत ब्राह्मणाला स्त्री रूप प्राप्त झाले आहेत, तरी तू याला या रूपातून मुक्त करून त्याला पहिल्यासारखा पुरुष करून दे. देवी म्हणाली, राजा, मला सुद्धा ते करता येणार नाही, कारण सिमितीने निसीम पवित्र आहे. ती शंकराची परमभक्त आहे. तिने आपल्या चरित्र्याने भक्तीने केलेला बदल मला पुन्हा बदलता येणार नाही आणि कुणाला सोमवंताला पुरुष रूप देता येणार नाही, कारण सिमितीने त्यांना शिवचरित्रामुळे ओळखून घेतले होते की हे स्त्री वेश घेऊन आलेले हे पुरुष नाही आहे. त्यामुळे आता तू असं कर, या सोमवंती रूपी स्त्रीचे सुमेधाबरोबर खरोखरच लग्न लावून दे. या सारस्वत कुमाराला वेदशास्त्र संपन्न असा अतिशय उदार पुत्र होईल. एवढे बोलून देवी गुप्त झाली. राजाने लगेच सुमेधा व सोमवंताचा विवाह लावला. धन्य ती सिमितीने. तिचे कर्तृत्व प्रत्यक्ष पार्वतीलाही अन्य करावे लागले. पार्वतीलाही त्यात कोणताही अजिबात बदल करता आला नाही. नंतर व्यास मुनींनी दुसरी गोष्ट सांगायला सुरुवात केली. अवंती नगरात फार पूर्वी एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते मदन. तो अतिशय कामी असा पुरुष होता. त्या नगरात पिंगला नावाची एक अतिशय तरुण वेश्या राहत होती. तिच्याकडे तो ब्राह्मण नेहमी पडलेला असे. पिंगला वेश्य करता त्याने आपले जन्मदाते आई बाप सुद्धा सोडले होते. आपले ब्राह्मणाचे कर्तव्य सुद्धा पार सोडले होते. आपल्या धर्मपत्नीकडे तर त्याचे लक्षच नव्हते. तो ब्राह्मण वेदोवेतीच पिंगला वेश्येच्या दारात नुसता पडलेला असे. दारू पीत असे. नेहमी अवक्ष असा मांसाहार करीत असे. रात्रंदिवस वैश्विक दुःखात बुडलेला असे. एकदा या सर्व जगाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावावर सर्वत्र असलेले ऋषभ नावाचे एक मोठमोठे योगी पुरुष एक दिवस अकस्मात पिंगलेच्या घरी आले. तो शिवयोगी अचानक असा समोर बघताच मदन ब्राह्मण आणि पिंगला वेश्या दोघेही अधीरतेने एकदम त्याच्याकडे धावले. त्या योग्याचे त्यांनी विधिवत षोडोपचारे पूजन केले. उत्तम प्रकारचे अन्न तयार करून योग्याला जेवायला घातले. त्याला अनेक वस्त्रे, अनेक दागदागिने दान दिले. नंतर अतिशय मऊ अशा शय्या तयार करून
मारून त्या शिवयोग्याला निजवले आणि ते दोघंजण मिळून त्यांचे पाय चेपू लागले. एक दिवस राहून तो शिवयोगी तेथून निघाला. आपल्याला खरोखरच प्रत्यक्ष शंकराचे दर्शन घेऊन आले असे त्या दोघांना मनातून वाटत होते. अशीच काही वर्ष उलटून गेली. कालांतराने मदन ब्राह्मण आणि पिंगला वेश्या दोघेही मरण पावले. त्या दोघांच्या हातून आतापर्यंत अनेक पापे घडली होती, तरीही शिवयोगाच्या मनापासून पूजन केल्याचे पुण्य त्यांच्याजवळ जमा झाले होते. त्यामुळे त्यांना परत मनुष्य जन्म मिळाला. दार्श देशात त्यावेळी एक राजा ब्रजभाऊ राज्य करीत होता. त्याच्या आवडत्या पटराणीचे नाव होते सुमती. मदन ब्राह्मणाच्या सुमितीच्या पोटी जन्म घेतला आणि पिंगला वेश्येने कीर्तिमालिनी या नावाने महासती शिवभक्त असा सिमितीनेच्या पोटी जन्म घेतला. मदन ब्राह्मण राणी सुमितीच्या गर्भात असताना त्याच्या सावत्र आया त्याच्यासारखा द्वेष करू लागल्या होत्या, कारण त्यांना अजून मूल झाले नव्हते आणि पटराणी सुमितीला जर पुत्र झाला तर ती राजाची फार लाडकी होईल आणि राजा आपल्याकडे फार दुर्लक्ष करेल असे वाटून त्यांनी एके दिवशी संधी साधून सुमितीच्या अन्नात विष मिसळून दिले. खायला दिले नाही. सवितीच्या इच्छा होती की सुमिती राणी मरून जाऊन, पण घडले वेगळेच. या माय लेकराच्या अंगावर मोठमोठे फोडे आले. त्यातून सारखे रक्त आणि पू वाहू लागले. राजाच्या देशोदेशीचे निशांत असे वैद्य आणून औषधी दिली, पण त्यामुळे काही केल्या थोडासुद्धा फरक पडेना. छोटा बाळ दुःखाने एकसारखा रडत असे आणि आता या जखमाच्या या वेदना सहन करण्यापेक्षा मृत्यू यावा असे राणी सुमितीला सारखे वाटत असे. बाळ एकसारखे रडायचे, त्यामुळे राजाला थोडीसुद्धा स्वस्थ झोप लागत नव्हती. शेवटी तो राणीला आणि मुलाला कंटाळला आणि एके दिवशी दोघांना रथात बसून त्याने घोर अरण्यात गेले आणि तेथे त्यांना सोडून दिले. रथ परत नगरीत निघून आला. रानात अजिबात मनुष्य वस्ती नव्हती. तेथे वाघ सिंह हिंडत होते. बाळाला आपल्या कडेवर घेऊन राणी सुमिती वेड्यासारखी त्या रानात इकडे तिकडे भटकत होती. तिच्या अनवाणीने पायात काटे बोचत होते. तिने कितीही आक्रोश केला तरी तेथे ऐकायला कोणी नव्हते. प्यायला पाणीही मिळत नव्हते. त्याच्या जखमा जास्त ठणकू लागल्या होत्या. शेवटी देवाला शरण जाऊन सुमिती राणी त्याला म्हणाली, हे कैलासपती, हे जगताला वैद्य असणाऱ्या शंकरा, नेहमीच भक्तजनांचा कैवार घेणाऱ्या शिवा, तुझी मंगल कीर्ती त्रैलोक्य सतत गात असते. तू विश्व व्यापून सर्वत्र उरलेला आहेस. तू म्हणजे गुणांचा महान असा सागर आहेस. तू या जगाचा गुरु आहेस. ही सर्व अगम्य अशी माया सांभाळणारा तूच आहेस. मग माझा हा आर्तटाहो तुझ्या कानावर अजिबात येत नाही का? हे सदाशिवा, माझी तुला अजिबात दया येत नाही का? मी आता काय करू? हे हिंस व्याघ बिसांनी मारल्या कान फोडून टाकणाऱ्या भयंकर आरोळ्या माझ्या छाती भीतीने फार दडदडत आहे. मी आता कुठे जाऊ? सांग तरी देवा मला. अशा त्या दुःखी सुमितीचा आक्रोश ऐकून पशुपक्षीसुद्धा रडू लागले. नंतर ती जेव्हा मूर्छा येऊन जमिनीवर पडली तेव्हा वृक्ष आणि पक्षी तिच्या छाया धरीत असत. पक्षी आपल्या चोचीने पाणी आणून ते बाळाला पाजीत असत आणि त्याच्या अंगावर शिपडत असत. काही पक्षी गोड गोड फळांचा रस आणून बाळांच्या तोंडात घालीत. वनगाई आपल्या झुपकेदार आणि केसाळ अशा शेपटीने त्याला वारा घालीत असत. रात्री प्राण्यांपासून त्यांचे रक्षण करीत असे. अशा तऱ्हेने त्या रानात या सर्वांचा सहवास राणी व बाळ राहत असे. एक दिवस धष्टपुष्ट अशा चांगल्या बैलावर माल टाकून व्यापारासाठी त्या रानातील रस्त्यांनी निघालेला एक वाणी त्याला दिसला. त्याच्या सोबतीने चालत चालत वेश्यनगरीला आले. तेथे एक वेश्य राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते पद्माकर. त्याने सुमितीला आपल्या बोलावले आणि तिची सगळी हकीकत विचारली. सुमिती राणीने अगदी प्रथमपासून सर्व घडलेली हकीकत राजाला सांगितली. ते ऐकून पद्माकर राजाला सुद्धा फार वाईट वाटले. त्याच्या डोळ्यातून एकसारखे टपाटपा अश्रू पडत लागले. कर्माची गती किती गहन आहे असे तो मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाला. ब्रजभाऊसारख्या बलाढ्य राजाची असलेली पटराणी अनाथासारखी या वनात एकाएकी पडली आणि दीन होऊन शेवटी माझ्याकडे आश्रयाला आली. या घटनेला केवळ कर्मगती म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणणार?
राजाने सुमितीला आपली धर्मकन्या मानले आणि आपल्या राजवाड्या शेजारीच तिला राहायला एक जागा दिली. त्यानेही एका राज्यातील निष्णात वैद्य आणून उपचार केला, पण त्या उपचाराने ती फोडे बरे झाली नाहीत. बिचारा राजपुत्र रात्रंदिवस नुसता तळमळत होता. शेवटी त्या व्याधीने राजपुत्राचा प्राण घेतला. शोकातिशयाने सुमिती राणी मोठमोठ्याने रडू लागली. माझे अनमोल रत्न गेले कुठून, अतिशय शोक करू लागली. लगेचच शेजारी पाजारी तिच्या भोवती जमा झाले. राजा पद्मकार तेथे आला. सर्वजण परोपकाराने तिची समजूत घालत होते, पण ती सारखी रडतच होती. तेवढ्यात अचानक एक शिवयोगी तेथे आला. योग्य एखाद्याच्या भुकेने प्राण कासावीस झाले असता खिरीचा समुद्र त्याच्या पुढे दिसावा, किंवा एखाद्या दुर्बलाचे घर शोधत शोधत चिंतामणी स्वतःच्या त्याच्या पुढे यावा, तसे यावेळी तेथे आलेल्या सर्वांना वाटले. राजा पद्माकर अतिशय नम्रपणे पुढे झाला. नंतर सुंदर आसनावर त्याला बसवून त्याची मनोभावे पूजा केली. सुमितीची हकीकत शिवयोग्याने ऐकली आणि तिला गंभीरपणे सांगितले, हे मुली, आता शोक आवर. तू अशी उगाच का रडत आहेस? त्याचा व तुझा असलेला संबंध संपला. तो आता या देहातून निघून गेला. तुझे पूर्वजन्माचे पुत्र, पती, जन्मदाता, पिता आता कुठे आहेत तुला माहीत आहे का? 84 लक्ष योनी प्रवास करताना फिरत फिरत तू तेथे आली आहेस. त्या मागील जन्मातले तुझे सखे सोयरे आता कुठे आहेत बरे? ते तुझ्याकडे कुठे आले होते आणि आता कुठे गेले आहेत? मला बरं सांगा. अशा तऱ्हेने तू पुन्हा आणखी जन्म घेशील, पण तू आता कुणासाठी शोक करीत आहेस? आपण ज्या ज्या योनीत जन्म घ्यावा त्या ठिकाणीच्या कुळाचा अभिमान मनात धरून प्राणी उगीचच नाचतात. पण आपण या योनीत कोठून उत्पन्न झालो असा प्रश्न ते स्वतःला कधी विचारत नाही. हा तुझा पुत्र तू कोठून आणलास ते सांग बरं, आणि मृत्यू होऊन तो आता कुठे गेला हे तुला माहीत आहे का? तू आणि हे जमलेले सर्व लोक मृत्यूनंतर कुठे जाणार आहेत हे सांगता येईल का? आणि पुढच्या जन्मात कोणत्या योनीत जन्म घेणार आहेत हे तुला माहीत आहे का? आत्मरूपी शिव हा एकच फक्त शोधत आहे, आणि हे मानव शरीर अगदी क्षणभंगुर आहे, नाशवंत आहे. असलेले हे शरीर नष्ट झाले म्हणून तू शोक करतेस. असे हे करणे बरोबर आहे का? हे तू स्वतःच्या मनालाच विचारून मग मला सांग. आत्मा अविनाशी आहे. तो कुणाचा भाऊ नाही, तो कुणाचा पुत्र नाही, तो कोणत्याही नात्यात बांधलेला नाही. ज्या शरीराकरता हा तू शोक करतेस ते तर आता तुझ्या पुढेच पडलेच आहे. मग शोक कशाचा करायचा? तळ्याच्या, नदीच्या किंवा सागराच्या जळात अनेक लाटा उसळ फुटतात आणि लगेच नष्ट पावतात. त्याचप्रमाणे हे आपले जीवन म्हणजे मृगंजळ आहे. हे सत्य कसे होईल? चित्रातल्या वृक्षाखाली छायेसाठी कोणी कधी बसला आहे का? चित्रातल्या अग्नीने कुणाचे घर जळाले का? चित्रातले तुतडी भरून वाहणाऱ्या नदीत कुणी पाणी वाहून गेला आहे का? विचार करून तू मला बरे सांग. वंद्या स्त्रीच्या पुत्राने कधी द्रव्य आणून भीष्माची कन्या मारुतीला अर्पण केली का? गंधर्व नगरातले वराड या प्रसंगी आणून कुणी लग्न कधी लावले का? वाऱ्याच्या आदिभव्य मंडप शिवून वायूचा मजबूत व मोठा दोर करून त्याने घट्ट बांधून दिशांच्या दिव्य भांड्यात आकाशाची अप्रूप अशी फुले कोणी भरली आहेत का? कासवाच्या दुधातले चांगले तूप करून त्या तुपात मृगजळातले मासे आपल्या हातातील मशातली बुडवतात आणि ते आपल्या पायात चाळ बांधून नाचतात. तो नाच जन्मांध व्यक्ती मोठ्या आनंदाने पाहतात. असे कधी कुठे झाले आहे का? चित्रातले चोर चोरी करून कुठले आणतात हे जितके सत्य आहे तेवढाच हा प्रपंच म्हणजे माया आहे. म्हणजेच हे दिसणारे सर्व खोटे आहे. मग जे मुळात खोटे आहे त्याचा शोक कशासाठी करायचा? आपले हे शरीर म्हणजे रोगाचे भांडार आहे. अनेक प्रकारच्या कुमिटिकांचे माहेर आहे. केशरूपी वृक्षांचे जंगल जेथे माजलेले आहे. आपले शरीर म्हणजे पापाचा समुद्र आहे किंवा भ्रांतीचे आकाश आहे. मूत्र, घाण, मांस, रक्त आणि आपल्या शरीरातली असलेली मोळी लिपली आहे. भोवतालती कातडी लावून त्यांची मोठ बांधली आहे. मातेचा वेटाळ आणि पित्याचे रेत यापासून हे शरीर निर्माण झाले आहे. हे शरीर मूळचेच अपवित्र आहे, असत्य आहे. हे अपवित्र शरीर गोमूत्राने म्हणजे एका सामान्य पशुच्या मूत्राने संपूर्ण शुद्ध होते. वास्तव्याने जरी डोक्यावरील सर्व केस कापले तरी ते शुद्ध कसे होणार? शंकराला जे प्राणी मनोभावे शरण जात नाही ते कायम असेच जन्म मृत्यूचे फेरे पुन्हा पुन्हा घेत फिरत राहतात. त्यांना कधीच मुक्ती मिळत नाही. हे सुमती, तुझे मागील जन्मातले पती कोठे आहेत हे स्मरण करून मला सांग बरं. हा सर्व मायेचा खेळ आहे. तेव्हा तू आता ताबडतोब सावध हो. आपल्या शरीररूपी घर त्रिगुणाचे चांगले 5 वासे आणून बांधले आहे. याला कोठून आणि केव्हा अग्नी लागेल याचा सांगता येत आहे का?
हे शरीररूपी वस्त्र केव्हा जीर्ण होईल, फाटून कुजून किंवा त्यांचे तुकडे तुकडे होतील आणि त्यांचा ऋणानुबंध आपल्यापासून केव्हा संपेल हे कळत नाही. मृगंजळ किंवा मार लागलेल्या स्वप्नातले राज्य जसे खोटे असते तसे शरीरसुद्धा खोटे आहे. पण पृथ्वीवरील सर्व व्यापी लोक संपत्ती, धन, धान्य आणि पुत्र यासारख्या सामान्य आणि नष्ट होणाऱ्या गोष्टींची इच्छा करीत असतात. खरे म्हणजे दूरपर्यंत वाहणाऱ्या गंगेत दोन लाकडे कधी कधी एकत्र येतात, थोडा वेळ एकत्र राहतात आणि पुन्हा वेगळे होऊन जातात, दोन दिशांनी निघून जातात. तसेच आपला हा संसार आहे. पृथ्वीवर जन्म घेतलेले स्त्री पुरुष थोड्या वेळाकरता एकमेकांच्या जवळ येतात आणि काही काळ एकत्र संसार करतात आणि संबंध तोडून या जगातून निघून जातात. मोठ्या वृक्षावर कितीतरी पक्षी येतात, काही काळ असणाऱ्या तेथे बसतात, काही दुसऱ्या झाडावर उडून जातात. आपली झालेली मुले म्हणजे असे तात्पर्याने आश्रयाला आलेली पक्षी आहेत. एखादा प्रवासी उन्हातून काम केल्यामुळे श्रमून आला की वृक्षाच्या छायेत विश्रांतीसाठी थोडा वेळ बसतो. ऊन संपले की त्या झाडाखालून उठून पुढे चालू लागतो. त्याच भाऊ आणि नातेवाईक त्या झाडाखाली क्षणभर आलेले पास्तांप्रमाणे असतात. मायेच्या रूपाच्या असलेले प्रपंचरूपी वृक्षावर जीव आणि शिव हे दोन पक्षी असेच बसलेले असतात. त्यापैकी शिव हा पक्षी नेहमी सावध चित्ताने बसलेला असतो आणि जीव पक्षी मात्र प्रपंच वृक्षावर लागलेली मोहून घेणारी विषयरूपी फळे पाहताच भुलून जातो. फळांच्या मोहामध्ये स्वतःलाही विसरून जातो आणि मग स्वतःच त्यावर जन्म मरण्याचे फेरे गुंफत राहतो. त्याप्रमाणे एखादाच पुण्यवान सद्गुरूला शरण जातो आणि शिवपक्षी होऊन शंकराची मनोभावे भक्ती करतो आणि या मायाच्या विषय सागरामधून तरून जातो. या शिवयोगाकडे असे निरूपण ऐकल्यावर भारावलेली सुमती मुलाच्या प्रेताजवळ उठली आणि तिने त्या योग्याचे पाय धरले. मग गहिवरलेल्या आवाजात ती त्या योग्याला म्हणाली, तू म्हणजे साक्षात शंकरच आहेस. खरोखरच तुझे ज्ञान अगाध आहे. भक्ताच्या रक्षणाकरता प्रत्यक्ष शिवच तुझ्या रूपेने येथे आला आहे असे मला वाटत आहे. आता तुला जे योग्य वाटेल ते तू कर. मग योग्याने सुमितीला मृत्युंजय मंत्र सांगितला. नंतर आपल्या हातात भस्म घेऊन त्यावर मंत्र घातला आणि ते भस्म सुमितीला तिच्या स्वर्गाला लावायला सांगितलं. तसेच सुमितीला तिच्या सर्व अंगाला लावायला सांगितले. सुमितीने तसेच करताच ती रंभा, उर्वशी, अप्सराहून सुद्धा अतिशय सुंदर दिसू लागली. मग परत त्या शिवयोग्याने मृत्युंजय मंत्राने भस्म पवित्र करून त्या बाळाच्या सर्व अंगाला लावले. त्याबरोबर ते मृत पडलेले बाळ जिवंत झाले आणि तोही 32 लक्षणाने युक्त असा सुंदर बनला. मग योग्याने सुमितीला नियमितपणाने शंकराचे ध्यान आणि उपासना करायला सांगितले. परीस लागल्याबरोबर ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे शिवयोगाच्या कृपेने राणी सुमती आणि तिचा बाळ असेही दोघे अत्यंत निरोगी आणि अतिशय सुंदर बनले होते. शिवकृपेने राणी सुमती आणि बाळाला मिळालेला प्रसाद पाहून राजा पद्माकरही आश्चर्यचकित झाला. गुरुमंत्राची माहिती आता सर्वांना कळली होती. फक्त आपला गुरु आपल्याला मृत्यू आणि भय यांच्यापासून संरक्षण देऊ शकतो हेही आता सर्वांना समजले होते. जे जे गुरुचरणावर नितांत श्रद्धा ठेवतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करतात त्यांना धनधान्याला कधीही कमी पडत नाही. त्यांच्यावर कधीही अनिष्टकारक संकटे येत नाही. आपल्या बाळाला राणी सुमितीने त्या शिवयोग्याच्या पायावर घातले आणि त्याच्यासमोर हात जोडून ती म्हणाली, गुरु महाराज, माझ्या शरीरावरील कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी माझ्यावर झालेले तुमचे उपकार फिटणार नाहीत आणि आमच्या सदोगती अशीच कृपा असावी. तथास्तु. सुमिती, तुझ्या पुत्राला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभेल. तसेच तो पृथ्वीचे राज्य करेल. याची कीर्ती संपूर्ण त्रिभुवनात पसरेल आणि शेवटी त्याला शिवपदाची प्राप्ती होईल. आजपासून याचे नाव मी भद्रायू म्हणून ठेवतो. तुला दिलेल्या मृत्युंजय मंत्राचा जप मात्र निष्ठा ठेवून न विसर पडू देता सदोकधी करत राहा. इतकेच बोलून तो शिवयोगी तेथेच गुप्त झाला. यावेळी सुमती गुरुच्या चरणावर लीन झाली. पद्माकर राजाला तर आता फार आनंद झाला होता. आपल्या सुनेई पुत्रापेक्षाही सुमतीपुत्र भद्रायूवर तो जास्त प्रेम करीत होता. त्याचे सर्व प्रकारचे लाड आनंदाने पूर्ण करीत होता. 8व्या वर्षी राजा पद्माकराने आपल्या पुत्र सुनई आणि सुमतीपुत्र भद्रायू यांचे मौजेबंधन केले. दोघांना सारखे अलंकार केले आणि दोघांना एकाच गुरुकडून सारखे उत्तम प्रकारचे शिक्षणसुद्धा दिले. आता भद्रायू
12 वर्षाचा झाला. तो स्वभावाने अतिशय सुशील होता. आपल्या आईची सेवा करण्यासाठी तो नेहमी तत्पर राहत होता. एके दिवशी अकस्मात पुन्हा एकदा मागचाच शिवयोगी सुमितीच्या घरी आला. सुमिती आणि भद्रायू धावतच त्याच्या पुढे स्वागतासाठी गेले. आनंद अश्रूने दोघांनी त्यांचे चरण धुतले, केसरूपी वस्त्राने स्वच्छ पुसले आणि स्नेहाचा सुगंध त्याच्या चरणांना लावला. गुरुना प्रदक्षिणा घातल्या, त्याच्या षोडोपचारे पूजा केली. अतिशय आनंदाने फार मोठा सोहळा केला. सुमती म्हणाली, गुरु महाराज, तुमच्यामुळे मी आज पुत्रवती म्हणून मानाने या जगामध्ये जगत आहे. मग शिवयोगाने भद्रायूला उत्तम प्रकारे नीतिशास्त्र शिकवले. आपल्या श्रुतिस्मृत पुराणात जसे सांगितले आहे तसेच तू सदैव नीतीने वाग. माता, पिता, गुरु यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेव. गाय, ब्राह्मण आणि प्रजा यांचे आपल्या मुलाप्रमाणे पालन कर. सर्व प्राणी मात्रात शंकरच भरलेला आहे याची तू नेहमीच आठवण ठेव. स्वस्वर्धाने नेहमी वाग. वनश्राचे चांगल्या प्रकारे पालन कर. मनामध्ये पूर्ण विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नको. शब्द दुसऱ्या कुणाला लागणार नाही याचा विचार करून दुसऱ्यांसमोर बोलत जा. शत्रू कोण आणि मित्र कोण हे जाणून घेत जा. आपली प्राप्ती कितीही आणि आपला खर्च किती आहे याचा विचार करून व्यवहारामध्ये वागत जा. आपली शक्ती किती आहे, आपले सेवक कसे आहेत याच्यामुळे आपल्या जीवनात यश मिळेल. अपयश मिळाले आहे का कधी याच्यावर नीट ध्यान ठेव. घरी किंवा दारात आलेले सर्व अतिथी, देव, मित्र, आपला स्वामी, सर्व वेद, अग्निहोत्र, पशु, शेती, धन, विद्या या सर्वांकडे जातीने बारकाईने एकसारखे लक्ष ठेवत जा. लहान वयाचे मूल, पत्नी, शत्रू, सेवक, रोग आणि कौटुंबिक गोष्ट या सर्वांकडे आपण जर नीट लक्ष दिले नाही तर फार मोठी हानी होते. हे तू नीटपणाने लक्षात ठेव. तसेच जगातील ज्ञानी लोक ज्या मार्गाने नेहमी जातात त्या मार्गानेच तू स्वतः जा. आपले आईवडील आणि योगी पुरुषांची तू स्वतः कधीही निंदा करू नको. वैश्यदेव करणाऱ्याच्या वेळी जर एखादा अतिथी आपल्या दारात आला त्याला त्याची जातपात वगैरे काही न विचारता आनंदाने अन्नदान कर. शंकरासाठी म्हणून सर्वांनीच नेहमी अन्न वस्त्राचे दान करीत राहा. दुसऱ्याला तू स्वतःसाठी होऊन कधीही त्रास देऊ नको. गृहब्राह्मणाचे रक्षण करावे. दुसऱ्यांची निंदा कधी करू नये. वादविवाद करणे सोडून देणे. भगवान शंकराचे आपल्या मनामधून सदोदित स्मरण करीत राहा. तसे केले तर मौन पाळल्यासारखे होते. हे चांगले पण अगदी पक्के तुझ्या लक्षात असू दे. ज्याप्रमाणे आपण किंवा अन्य कोणी केलेल्या वमनाकडे पाहून आपण त्यापासून तोंड फिरवतो त्याप्रमाणे दुसऱ्याचे असलेले धन आणि दुसऱ्याची असलेली स्त्री पाहून तुला तुझ्या मनातून वाटू दे. नेहमी मनातून सांग्र संगीत शिवपूजा करीत जा. नेहमी शास्त्र पुराणे ऐकत जा. पवित्र स्नान, होम, जप, अभ्यास, पंचयज्ञ, गाय, ब्राह्मण याची रोज सेवा कर. शिवगुणाचे नित्य नियमाने श्रवण करत जा. मनन चिंतन करत जा. या ठिकाणी कधीही तो आळस करू नकोस. आपल्या पत्नीसह आनंदाने वैश्विक सुखाचा उपभोग घेत जा, पण परस्त्रीकडे चुकून कधीही पाहू नकोस. शत्रूला जरूर शिक्षा कर, पण त्या साधू संतांच्या ठिकाणी नम्रपणेचा भाव ठेव. संसारात कोणाचाही मत्सर हा फार मोठा शत्रू आहे, म्हणून तू कोणाचाही कधीही हेवा करू नकोस किंवा मत्सर सुद्धा करू नकोस. दुर्जनांना तुझी शक्ती दाखव, पण सज्जनांना मात्र नेहमी नमस्कार कर. आपल्या अंगाच्या अहंकाराने सर्व पृथ्वीवरची राज्य तू लीलाये जिंकून घे आणि निरहंकाराने सर्व ब्राह्मणांना आपलेसे कर. तुझी वाचा नेहमी शिवस्मरणात दंग असू दे. दान करण्याने तुझी दोन्ही हाताचे सार्थक होऊ दे. यात्रा करण्यासाठी किंवा देवदर्शनाला जाण्यासाठी चालून जाण्याचे दोन्ही पायाचे सार्थक होऊ दे. शिवध्यानासाठी तो रोज न चुकता बसत जा. संतानांना प्रेमांना आलिंगन देऊन त्याची त्वचा अतिशय पवित्र होऊ दे. पुराणे ऐकून तुझे दोन्ही कान पवित्र होऊ दे. शिवाचे मंगल आणि पवित्र रूप पाहताना दोन्ही नेत्रांचे सार्थक होऊ दे. शिवनिर्मलाच्या आपल्या नाकाने सतत वास घेत जा आणि अशा रीतीने तू आपली सर्व इंद्रिय नित्य शिवभजनी लावत जा. कुणी दीन, अज्ञानी, अनाथ तुला राज्यात आढळला तर त्याच्यावर सदैव कृपा कर. ईश्वरावर नेहमी प्रेम ठेव. संतांशी सतत मैत्री ठेव. जे देवांना कधी मानत नाही त्यांची तू नेहमी उपेक्षा कर. दररोज नियमित आहार आणि नियमित झोप घेत जा. शिकार करताना सुद्धा नेहमी नीतीचे पालन करत जा. विद्या, मैत्री, पुण्य, स्मृती, उत्साह, धैर्य आणि दान हे सर्व नेहमी वाढते असे असू दे. तसेच आपली संपत्ती, जगलेले आयुष्य, आपल्या झालेल्या गृहकल, संभोग, खाल्लेले औषध, सत्कर्म, मंत्र, दिलेले दान, झालेला अपमान ही सर्व नेहमी आपल्या स्वतःच्याच मनात ठेवत जा. अतिशय दुष्ट, नास्तिक, धूर्त आणि चोर तसेच जारकर्म करणारे, सतत चंचल मनोवृत्तीचे, अतिशय कपटी असे लोक तू आपल्या दाराबारात कधीही ठेवू नकोस.
सतत दुसऱ्याची निंदा करणारे, शिवभक्तांना त्रास देणारे, कायम दारू पिणारे, आपल्या गुरुला छळणारे, कृतज्ञ, धर्माला न मानणारे असे जे कोणी असतील त्यांचे दर्शनसुद्धा तू घेऊ नकोस. आपली पत्नी, पैसा, पोटचा पुत्र यांच्यात आसिकतेने कधी गुंतू नकोस. आपला संसार करूनही कमलपात्राप्रमाणे अलिप्त राहा. वडील, बंधू, छोटे बंधू, नातेवाईक तसेच सासरे आणि स्वतःची माणसे याबद्दल नेहमी आपल्या मनात साधारण प्रेम ठेवत जा. वाटेल त्या विषयाची आपल्या मनात तू कधीही आसक्ती ठेवू नकोस. नेहमी रुद्राक्ष अंगावर घालत जा. त्यांच्या माळा करून आपल्या डोक्यावर, गळ्यात, दंडात, हातात सदैव बांधत जा. जरी प्राण गेला तरीही कधी शिवाची पूजा सोडू नकोस. असा समग्र उपदेश करून शिवकवच आपल्या अंगाभोवती कसे बेष्टून घ्यावे याचे ज्ञान शिवयोगाने भद्रयाला दिले. तसेच आपले सर्व अंगाला भस्म लावले म्हणजे रणांगणात लढताना शत्रूच्या शस्त्राची भीती राहणार नाही असे सांगितले. मृत्यूपासून मृत्यूंजय मंत्र आपले रक्षण करतो. या मार्गात विघ्न आणण्याचा कधी विचार न करता वध करतो. त्या मार्गात सोमवार व्रत, शिवरात्री व्रत, प्रदोष व्रत यांचे विधियुक्त नेहमी आचरण करावे. शंकराचे आणि विष्णूचे कीर्तन जेथे कोठे चालू असेल तेथे मनापासून ऐकावे. ग्रहणाच्या काळामध्ये भोजन करू नये. व्याधिपात, वैद्युत संक्रमण, महापर्व, कुयोग आणि श्राद्ध दिन अशा या दिवशी वैश्विक सुख कधी घेऊ नये. सतपात्री दान दिले म्हणजे आयुष्य वाढते, पण जर अपात्री दान केले तर मात्र दारिद्र्य येते असे शास्त्र वचन आहे. तेव्हा तूही नेहमी लक्षात असू दे. वेद, शास्त्र आणि पुराण गुरुमुखाने किंवा ब्राह्मणाच्या मुखाने मनोभावे ऐकावे. दान दिलेल्या देणाऱ्यास फार पुण्य मिळते, पण जो पूजेला पात्र नाही त्याची पूजा केली तर पूज्य व्यक्तीचा अपमान होतो. त्यामुळे भयंकर असा दुष्काळ, भयंकर मरण अशा आपत्ती राज्यामधील जनतेवर ओढवतात. खोल डोहात उडी टाकणे, ज्येष्ठ पुरुषाबरोबर मनामध्ये वेर धरणे, बलवानाबरोबर स्पर्धा म्हणजे आपल्यालाच अनर्थाला आपणच आमंत्रण दिल्यासारखे होते. नुसती सुवर्ण कडी आणि सोन्यात मडवलेल्या खड्यांचा अंगठ्या घालून हात शोभत नाही तर तो केलेल्या दानाने शोभतो. नुसती कुंडले घालून कान शोभत नाही तर ते नित्यनेमाने शिवगुण श्रवण करण्यात शोभतात. हे सतत ध्यानात असू दे. ज्याचे बोलणे अतिशय गोड आहे, त्याची पत्नी दिसायला खूप सुंदर आहे, पतिव्रत आहे, जो अतिशय श्रीमंत आहे पण मनाने उदार आहे, त्याचे जीवन धन्य होय. हो किंवा नाही हे सत्य सांगण्याचे व्रत सदोसदीत घेतलेले असावे. विद्येसाठी सदोसदी दान देत असावे. विपत्ती येईल त्यावेळी मनात धैर्य धरावे. वादविवादात बोलून नेहमी यशस्वी व्हावे. युद्धात अतुलनीय असा पराक्रम करावा. याचकांना कधीही रित्या हातून विनमुख पाठवू नये. ब्राह्मण, मित्र आणि पुत्र यांच्यासह आनंदाने पोटभर जेवण घेणे म्हणजे उत्तम भोजन झाले असे समजावे. कोठेही जाताना हत्ती घोड्यांच्या लवाजम्यासह रस्त्यावरून जात जावे. ज्या शिवलिंगाची पूजा होत नसेल तेथे स्वतः जाऊन त्याची पूजा करावी. अनाथ माणसाच्या प्रेताच्या दहनविधी स्वतःहून करण्यासारखे मोठे पुण्य नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ब्राह्मणाचा द्वेष करण्यासारखे दुसरे पाप नाही, हेही खरे आहे. संतांचा सहवास नेहमी मनापासून आनंदाने लुटावा. उगाचच कोणावर संताप करू नये. दुसऱ्याच्या सुखाने स्वतःत हर्ष भरीत व्हावे. चांगल्या गोष्टी ऐकण्यात नेहमी सौख्य मानावे. असे जो वागतो तोच शंकराचा खरा भक्त असतो, हे ते पक्केपणाने जाणून घेणे. ही सर्व पृथ्वीवरची चकाकणारी रत्ने फुकट आहेत. या पृथ्वीवर फक्त 4 रत्ने सर्वात श्रेष्ठ आहेत. आपण खातो ते अन्न, पितो ते पाणी, बोलत असलेली चांगली वाणी आणि औदार्य ही 4 रत्ने आहेत. कुणाचेही कधी उणे काने काढू नये. श्रेष्ठांचे नेहमी आशीर्वाद घ्यावे. आपल्या मागील जन्माचे पाप पुण्याप्रमाणे भाग्य किंवा दुर्भाग्य या जन्मात आपल्या वाटेला येत आहे असे आपण स्वधर्म कधीही सोडू नये. पूर्वी आपला शत्रू असणारा जरी आता मित्र झाला तरी त्यावर विश्वास जास्त ठेवू नये. आई ज्याप्रमाणे आपल्या पोटातील गर्भाला जगते त्याप्रमाणे अत्यंत काळजीपूर्वक प्रजेचे पालन करावे. आपला गुरु आणि सदाशिव एकच आहेत असे सतत समजावे. संपत्तीचा आणि विद्येचा गर्व कधी करू नये. माणसाची शोभा म्हणजे त्याचे प्राप्त झालेले स्वरूप असते. स्वरूपाचे अलंकार हे त्याच्या ठायी असलेले सद्गुण असतात. गुणांचे अलंकार म्हणजे मिळवलेले ज्ञान असते. ज्ञानाचे भूषण म्हणजे केलेली क्षमा आणि शांती असते. हे कायमच ध्यानात ठेवे. कुल, शील, विद्या, पैसा, राज्य, तप, तारुण्य हा 8 गोष्टींनी स्वतःलाही कधी थोडासुद्धा अहंकार येऊ देऊ नको. अशा प्रकारे शिवयोग्याने भद्रायूला उत्तम प्रकारे उपदेश केला. शिवयोग्याने केलेल्या उपदेशाप्रमाणे या जगात जो वागेल त्याला सर्व सुखे विनायासच प्राप्त होतील. या अध्यायात स्वतः प्रत्यक्ष कैलासनाथ
वास्तव्य करीत आहेत. या अध्यायाचे पारायण म्हणजे शंकराला प्रदक्षिणा घालण्यासारखे आहेत. जो अशी पारायणे नित्यनेमाने करेल त्याला यशस्वी निश्चितच लाभेल. ही कथा म्हणजे साक्षात हिमालय पर्वत आहे. भक्ती ही त्याची कन्या महान शक्ती देवी पार्वती आहे. या पार्वतीचे पाणी ग्रहण करून शंकर येथे स्वशीर गृहीत राहिला आहे. या पुढील कथेत भद्रायूवर शिवयोगी कृपा करेल. ही कथा आता आपण पुढे ऐकूया. मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करावा. जय श्री महाकाल.